शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण जो काही प्लॉट पाहताय हा सिमला मिरचीचा प्लॉट आपण एक 10 ते 15 दिवस झाले यूट्यूबवर हा प्लॉट अपलोड केला होता। आज तारीख 16 डिसेंबर 2025 प्लॉटला आजचा 41वा दिवस चालू आहे। 5 नोव्हेंबर या दिवशीची याची लागवड आहे। आज 41वा दिवस पूर्ण होऊन आज 41वा दिवस चालू आहे। आज सकाळचे 10 वाजलेले आहेत। तुम्ही हा जो काही प्लॉट पाहताय बोकेन अँड कामोस या दोन व्हरायटीचा हा प्लॉट आहे। 5600 काडी आहे। तर प्लॉटचं जे काही नियोजन आहे सुरुवातीपासून आपल्याकडे आहे। हा जो काही व्हिडिओ ह्या शेताचे जे काही मालक आहेत स्वतः शेतकरी बांधव व्हिडिओ घेत आहेत माझा। तर आज 41 दिवस चालू असताना जी काही प्लॉटची काही सेटिंग वगैरे आहे हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे। हे बघा, आता हे पहिला जो काही फ्लॅश आहे साधारणतः एक 8 ते 10 सेटिंग ह्या प्लॉटला झालेली आहे। 1 2 3 4 5 6 7 8 हे जो काही पहिला फ्लॅश आहे ह्याला एवढी सेटिंग आहे। हे पण बघू शकता ह्या झाडाला कशा पद्धतीने फुल असेल, घेर कशा पद्धतीने, छत्री कशा पद्धतीने झालेली आहे हे पाहू शकता। तर प्लॉटचं जे काही एकंदरीत जे काही नियोजन आहे प्लॉटला सुरुवातीपासून दर 8 दिवसात आपण प्लॉटमध्ये येतोय, चक्कर मारतोय। त्याचबरोबर पानांची जी काही पत्ती आहे ती रुंद ठेवण्याचा प्रयत्न असेल, पत्ती कडक करण्याचा प्रयत्न असेल, बोकड्या असेल, पर्णगुच्छ असेल, घुबड्या हा जो काही व्हायरस राहतो मिरचीमधला हा येऊ नये म्हणून ह्याची जी काही पूर्वनियोजित जी काही कामं आहेत ते आपण वेळेवर करतोय सगळ्या गोष्टी। माझा शेतकरी या प्लॉटमध्ये रोज एंट्री केल्यानंतर त्यांनी या प्लॉटमध्ये 5 ते 10 झाडं तो रोज मोबाईलच्या काचेवर येऊन झटकतो, त्याला एक सुद्धा ब्लॅक थ्रिप्स भेटत नाही। ह्याच्या मागचं जे काही कारण आहे वेळोवेळी तुम्ही कीटकनाशकं असतील चांगले, मुळीसाठी चांगली औषधं असतील, झाडामधली रोगप्रतिकारक क्षमता असेल, पोटॅशची लेवल असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, सिलिकॉन सारखे मॉलिक्यूल असतील, झिंक असेल, त्याचबरोबर कीटकनाशकांमध्ये ग्रासिया असेल, बेनेविया असेल, त्याचबरोबर वेलम्प्लेक्सी असेल सिजंटा कंपनीचे, असे वेगवेगळे मॉलिक्यूल्स देऊन आज ही जी काही प्लॉटची कंडिशन आहे ती इथपर्यंत आलेली आहे। त्याचबरोबर प्लॉटला मुळीवाढीसाठी मध्ये कृषीवर्धक ऑलराऊंडर किटचा डोस जो दिलेला होता त्याच्यामुळे सुद्धा एकदम छान आज प्लॉटमध्ये कुठं सुद्धा जर मुळी उचकली, कुठं डायरेक्ट इनडायरेक्ट मुळी उचकली तर पूर्ण बेड तुम्हाला भरलेलाच जाणवणार आहे। अशा पद्धतीनं मुळी पण सेट झालेली आहे व त्याचबरोबर त्याच्यावर मायक्रोरायझा सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं सेट झालेला आहे। तर तुम्हाला मुळी आपण आता डायरेक्ट इनडायरेक्ट इथं आपण चेक करूया। हे बघा अनुभव थोडा पुढं आणा व्हिडिओ। प्लॉटला हे बघा मित्रांनो, मुळीचा जो काही नेटवर्क आहे तुम्ही पाहू शकता। आता डायरेक्टच आपण इथं मुळी उचकलेली आहे। हे बघा अशा पद्धतीनं झाडाची मुळी तर सेट आहेच, त्याचबरोबर मुळीवरचा जो काही मायक्रोरायझा आहे जी झाडांमधली जी काही मुळीमधली जी काही मित्र बुरशी आहे मायक्रोरायझा सुद्धा मुळीवर चांगल्या पद्धतीनं सेट आहे। तर ह्या प्लॉटचं एकमेव जे काही रहस्य आहे शेतकरी बांधवांनी सुद्धा आपण दिलेली ट्रीटमेंट ते वेळेवर पार पाडतायत, सगळी कामकाज वेळेवर चालू आहे। आज प्लॉटमध्ये बघितलं तर कुठे गवताची तणाची काडी सुद्धा कुठं दिसणार नाही। प्लॉटला वेळेवर नियोजन सगळ्या गोष्टी ट्रॅप असतील, पिवळे निळे चिकट सापळे असतील ते वेळेवर बसवण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीनं ही प्लॉटची जी काही वाढ वगैरे आहे, शाखी वाढ असेल, आता फुलांचा जो काही कालावधी आहे फुलं निघण्याचा सेटिंगचा या कालावधीवर आता आपण फोकस करून कामकाज करतोय। तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे मित्रांनो। तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।